नवरात्री सुरू झालेली आहे आणि नवरात्रीच्या निमित्ताने काही जणांचे उपवाससुद्धा असतील. तर त्यासाठी आहे ना, उपवासाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ते म्हणजे उपवासाचा डोसा आणि तोही अगदी इन्स्टंट पद्धतीने पटकन तयार होणारा, त्यासोबतच चवीलासुद्धा खूप जास्त अप्रतिम असणारा. त्यासाठी आहे ना, 1 वाटी भिजलेला साबुदाणा घ्यायचा आहे. 1 कच्चा बटाटा, त्याचबरोबर 1 वाटी वरईचा तांदूळ जो आहे ना, तो स्वच्छ धुवून मी घेतला होता आणि थोडंसं दही, चवीनुसार थोड्याशा हिरव्या मिरच्या, एवढंच काही ते साहित्य टाकून आहे ना, हे छान असं वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतल्यानंतर आहे ना, ते एका भांड्यात काढून घ्यायचं आणि 15 मिनिटं झाकून ठेवायचं. त्यानंतर आहे ना, त्यामध्ये चवीनुसार थोडंसं सैंधव मीठ टाकायचं आणि छान असं हे सगळं एकजीव करून घ्यायचं. तर आपलं हे बॅटर डोसा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. नॉनस्टिकच्या पॅनवरती आहे ना, तूप छान असं लावून घ्यायचं आणि त्यावरती आहे ना, हे बॅटर छान असं पसरवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने आहे ना, खूप छान असं खरपूस भाजून घ्यायचं. आणि हा डोसा तयार करत असताना आहे ना, तुपाचा वापर करायला अजिबात विसरायचं नाही आहे. तर बघू शकता, इथे आपला इन्स्टंट पद्धतीने खूप जास्त अप्रतिम असा हा डोसा तयार झालेला आहे, तेही उपवासाचा. तुमचासुद्धा जर कधी उपवास असेलच, तर ही आहे ना रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा.